आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जा आता, झालं माझं बोलून, चल जा चल। आता सावलीचं माझ्याशी लग्न झालंय। आजपर्यंत सत्य काय आहे जाणून घ्यायचं होतं म्हणून सावलीला माझ्यापासून लांब ठेवलं मी। किचनमध्ये झोपावं लागलं, पण तिने आता किचनमध्ये राहणं योग्य नाहीये। मी तिला घेऊन यायला हवं। सारंग सर, हा, तुम्हाला काही हवंय का? आता कसं म्हणायचं सावलीला की बेडरूम मध्ये चल? तुम्ही काही बोललात ना आता? नाही। नक्की? हा हा नक्की। इथे झोपतेस? हो। तेच बोलायचं होतं ऍक्च्युली मला। नाही, तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं बोलायचंय। हा, वेगळं म्हणजे माझी अशी इच्छा आहे, काय? असं वाटतं मला की इथे नको झोपूस। का? बरं नाही दिसत ते। मग हक्काच्या ठिकाणी झोपू शकतेस तू आता। सारंग सर, तुम्हाला काय बोलायचंय स्पष्टपणे बोला ना। हे बघ, माझी अशी इच्छा आहे की माझ्या बेडरूम मध्ये माझ्या बाजूला तू झोपावस। नाही नाही, माझ्या बाजूला झोपू शकतेस म्हणजे बेडरूम मध्ये झोपू शकतेस तू। इथे झोपतेस ना, तिकडे झोपायला काय प्रॉब्लेम आहे सावली? अगं आपलं लग्न झालंय ना, आता झोपू शकतेस तू असं म्हणजे। अगं अगं तू माझी सून आहेस, या घराण्याची बायको आहेस। काय बोलू? नाही नाही नाही, माझी बायको आहेस, या घराण्याची सून आहेस, तर आता काही प्रॉब्लेम नाही, कुणाचा प्रॉब्लेम नसेल। म्हणजे लोक म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर एकत्रित आपण जर राहिलो ना तर संसार चांगला होतो, असं लोक म्हणतात। माझं एक मिनिट, तिलोत्तमा मॅडमला कळलं तर? आईची काळजी घेऊ। नवरा आहे ना मी तुझा, मी सांगतो ना, काही प्रॉब्लेम नाही आहे।